अरे हे काय ते? ओके कुठे मी हे कुठे मी हे काय? सो हॅलो अँड वेलकम गाइस. आज मी माइनक्राफ्टचं एक डिफिकल्ट चॅलेंज करणार आहे. ते पण म्हणजे स्कायबॉक्स. ते पण म्हणजे स्काय ब्लॉक. प्लीज गाइस, तर आज मी खेळतोय स्काय ब्लॉक. गाइस पटापट व्हिडिओला सुरुवात. ठीक आहे गाइस, आता ते आलंय पण खाली कसं होतं? ठीक आहे, इथं नाही करतो पुढे तोडतो. एक सेकंड पण मिळाली चेस्ट. यार क्राउच होण्याला तोडावं लागेल. के पण म्हणजे ॲप्टेड आहे. एवढीशी जागेवरती आहे. जाऊ कसं पण समोरकडे एक विलेजर पण आहे. ते पहिले तर मी क्राफ्टिंग टेबल बनवतो. क्रिएटिव्ह ऑप्शन आहे. हो ओके गाईस, जस्ट वाचलोय मी कसं कसं करून तर मी माझ्या बेसला एक्सप्लेन केलं. तर मी तो आईस ब्लॉक तरी मागवू शकतो. गाईस, तर बॅकटाईस मी घेतला ॲमेझॉनवरून. तर मी इथे एक कॉबलस्टोन जनरेटर बनवू शकतो. कॉबलस्टोन इथे असणार इथे असणार वॉटर. एक क्राउच होत आणि ते आणि एक असं. हे गाईस, तर इथून इथे व्हॉट द हेल.
आणि ते एक लावा बकेट ते टाकतो. खूप गरम आहे आणि ह्याला तोडतो. येस, कॉबलस्टोन जनरेटर तयार झालाय. इथून जर कमी पडलो तर इथून वर जाऊ शकतो स्विमिंग करत. तर आता मला एवढे आयलँड्स पण करायचे. ठीक आहे, तर पहिलं तर मी क्राफ्टिंग टेबल एक बनवतो. आणि स्टिक एक मी सगळं सामान ठेवून देतो. अजून तेवढे आयलँड्सपर्यंत पण जायचं. तर माझी आयडिया अशी आहे की कॉबलस्टोन जनरेटरमधनं माईन करून मी कॉबलस्टोन घेऊन तिथून जाऊ शकतो ना. ठीक आहे गाईस, मिळतं तुम्हाला मी कॉबलस्टोन मध्ये मेहनत करून गाईस हालत झाली. दुसरी वुडन पिकॅक्स बनवली. तर आता तर मी जाऊच शकतो. ह्या आयलँड वरती जाऊन बघतो त्या चेस्ट मध्ये काय. पिक्सच्या नंतर बघूया. क्लोजच आहे. आणि गाईज मला एक हाऊस पण बनावं लागणार. त्याच्या आधी पहिले तर हे आयलँड्स तरी पहिले बघावे. ठीक आहे, मोठं झालं तरी काही नाही. हा चॅलेंज एक आहे. पिग्गी साईडला लावून खचून येईल. धक्का दिला ना वेट इकडे पोपट झाला यार. की काही नाही हो, पण काय पडतील लोक. पडणार, नक्की पडतात. मला या पटकन रामात कॉपलस्टोन वेस्ट होती. अरे हा आला गेला जाणार बरं. ओके, तर आता नेक्स्ट आयलँड. या पहिलं अजून थोडेसे कॉपलस्टोन. नाही कॉपलस्टोन तर आहेत. मला फक्त स्टिक बनवायचं बस. सॅपलिंग्सला पहिले ठेवून आणि ह्याला सगळ्यांना ठेवून देतो. आणि मला फक्त एकच वूड हवा. याचा मी प्लँक्सपासून एक स्टिकपासून और असं काहीतरी बनवू शकतो. वुडन स्टूल्सला ठेवून देऊया. वुडन स्टूल्सची आता काही गरज नाही. अनलिमिटेड माझ्याकडे कॉपलस्टोन आहे. आणि अजून पाहिजे असेल तर हे आहे. अरे राहू देत. ठीक आहे गाईस, मला वाटतं इथे मला हॉपर अटॅच आणि काहीतरी केलं पाहिजे. गाईस, तर इथे मी कॉपलस्टोन माइन करतोय. कॉपलस्टोनसाठी
डायरेक्ट लावामध्ये गेलो गाईस. तर मी अजून खूप सारे गेलं 360 डिग्री. हो 360 डिग्री. पडली गेला ह्याला राहू दे तिथे. आणि या चेस्टला मी एक्सपॅन्ड करतो. करू शकतो का मी? उलटा फेसिंग आहे ना. असं तरी नाही. कारण जिकडे त्याचं ते तोंड होतं जिथे निवडू शकतो तिथेच मी ते गाईस. आता मला वाटतं तर त्या आयलंडपर्यंत गेलं पाहिजे. आणि नेक्स्ट आयलंड डायरेक्ट तिथे. आणि असं मी एक्सपॅन्ड पण करू शकतो. तर तिथून आता मला जायला नाही मिळत तर तिथून जाऊ शकतो. पहिली तर एक मला कपल स्टोन स्वॉर्ड बनवायचे. तुम्ही कपल स्टोन स्वॉर्ड अरे स्टिक तर असंच काहीतरी बनतं. आता मी राहिलेले कपल स्टोन मी डायरेक्ट तिकडे घेऊन जातो. सेफ्टीसाठी मी बनवलं. हो लॅपटॉप वगैरे पण. तर पहिलं मला वाटतं तिकडे नाही जवळच्या आयलंडकडे गेलं. जवळच्या आयलंडकडे गेलं तर जवळ हात आहे. ठीक आहे इथूनच जातो. ब्लॉक्स लावला तिथून जातो. गाईस तुम्ही कसं करून तरी भरपूर आयर्न गोल्ड आणि शोधलं एवढं सगळं कॉपर एमरल्ड बिमरल्ड. तर मला वाटतं एवढं सगळं आता इनफ आहे. तर मला घर पण बनवलं पाहिजे. ओके गाईस आता तिकडे डायरेक्ट मी जातो. AFK मी करून सगळं ते हे आलेत ॲनिमल्स ना मारून खाल्लंय. काय करू फूड पण नाही आहे. तर खाली मी बघितलंय लॅपस लझुरी पण आहे तर ते घेऊ शकतो आपण. चेस्ट केक
खाली काय आहे? ओ तर इथेच इकडे जावं. ते फक्त एकच लॅपटॉप बघत होते. खूप लूट आहे मिळाले. तर त्या आयलंडवरती पण मी जाऊ शकतो. भरपूर आयलंड्स आहेत. स्पेक्टॅक्टर मोडवरती मी जाऊ शकतो. स्पेक्टॅक्टर तर किती आयलंड्स आहेत पहिलं बघतो. तर 2 आयलंड्स ऑलरेडी झालेले आहेत. तिथे भरपूर आयलंड्स आहेत. तर असंच स्पेक्टॅक्टर तरी करू शकतो मी. एवढे आयलंड्स तरी भरपूर आहेत. हे गाईस तर भरपूर आयलंड्स करायचे. सर्वात आधी घरात एक बेस बनवून येतो. गाईस तर मला थोडेसे डायमंड मिळालेत. गाईस आता मी फक्त एवढंच करणार आहे की मी एक हाऊस बनवलंय खाण्यासाठी आणि एक हे पण बनवलं. तर आता मी करणार आहे की मला असं करायचं की मी स्पेक्टॅक्टरवरती जाऊन मी सगळीकडे फिरू शकतो. ओके गाईस, तर हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे. तर मी स्पेक्टॅक्टर मोडवरती जातो. पर्सनल बॉन्ड मी स्पेक्टॅक्टरवर ठेवतो आणि मग मी जातो. आणि हे एकदम सोपं गोष्ट आहे. सोपी गोष्ट आहे. तिथे क्रीपर पण एक आहे. हेडशॉट डायरेक्ट मारतो. का त्या ॲनिमल मध्ये आला त्याला मी जबाबदार. तो गाईस आता जाऊया. पण हे एकदम इझी गोष्ट आहे करायला, म्हणजे टाइम पण वाचेल. हे बघूया इथे काय आहे का, कारण तसं पण मी त्यासारखं आड घुसू शकतो. तर आता ह्याचं बघूया काय. हो, चेस्ट येते. 1 मिनिट सगळं जाईल. तो डायरेक्ट मी पाण्यात पण टाइम पण वाचेल. गाईस आता असं करत करत आपण एक्सप्लोर करूया. गाईस आता इकडचे सगळं आता झालेले आहेत. आता बघूया मेन. हा ट्रेडिंग काय देतो, एकदम फालतू आहे. त्याला मग डायरेक्ट बाय बाय. ते माझ्याकडे आणला ऑलरेडी आहे. आता मी पटापट असं जातो की तर इथे झॉम्बीज आहेत. इथे नको.
तर आता डायरेक्ट इथे जाऊयात. ते काय, ओ चेस्ट आहे. ओ इथे एक चेस्ट, मतलब खजाना. इथे एक चेस्ट होती. ते एक नेम टॅग आहे आणि एक एमरल्ड आहे. इथे अजून एक चेस्ट आहे, बम्पी ग्राउंड आहे ना. गाईस इथे काहीच नव्हतं, फक्त फालतू होतं. बघितलं मी, काय नाही खास, काहीच नाही ते. तर हे झालं इकडचं सगळं. ओके ते चेस्ट आहे. आता थोडेसे आता आपण बघूयात, काय नाही थोडेसे आता आपण राहिले ते असेच करून बघूया. आत काय आहे, फक्त कॉपरस्टोन एक आहे. ते रूमिन पोर्टल आहे, तो मला नको येत. हे पण आहे. बस मी तिथूनच आणलेलं आणि परत एकदा मी त्याला रिप्लेस केलं. हे पण तसंच, हे पण तसंच. आता इथे तर जाऊया आता. बस आता एवढं. आता हा चॅलेंज कम्प्लीट झालेला आहे. आता मला बनवायचं आहे एक नेदर पोर्टल. तर मी भेटतो तुम्हाला डायरेक्ट एंडमध्ये.